नवीन दिवसाच्या नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला आणि अचानकमध्ये हा प्लॅन झालेला आहे आणि आम्ही आमचे सर्व घरातले देव टाक घेऊन जेजुरीला चाललो आहोत। आम्ही सगळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सो चला आपण आता जेजुरीचं दर्शन करू। आधी माझा एक प्रवास दाखवणार आहे आणि त्यानंतर जेजुरीचा मी पुढचा शूट करणार आहे। सो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि सर्वांना सर्वात आधी गुड मॉर्निंग, बाय। आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत करा नदीच्या तीरावरती। असं म्हटलं जातं की आपल्या घरचे जे देव आहेत खंडोबाचे टाक वगैरे सर्व ते सर्व घेऊन आपण जेजुरीला जाण्याआधी इथे करा नदीवरती त्यांना अंघोळ घालायची असते। त्यांचा भंडारा त्यांचा गोंधळ छोटासा घालायचा असतो आणि त्यानंतर ते देवभेटीला आपल्या जेजुरीला वरती घेऊन जायचं असतं। इथे प्रफुल्ल सर्व विचारपूस करत होता। जो गोंधळ घालायचा असतो छोटासा गोंधळ असतो देवांचा तो घालायचा होता। सो त्याची सगळी इन्क्वायरी करत होता आणि आम्ही सर्व आजूबाजूला छान परिसर बघत होतो। ॲक्च्युली खूप हवा आणि खूप छान थंड वातावरण होतं। जे आपले धनगर समाजातले बंधू लोक आहेत ते सर्वजण आपली मेंढ्या शेळ्या घेऊन आमचा अर्धा म्हणजे जसं आम्ही पोचलो जवळपास जेजुरीचा तिथे आम्हाला सगळीकडे फक्त शेळ्या मेंढ्या आणि पूर्ण त्यांचा एकदम म्हणजे भरभरून त्या 100-200च्या प्रमाणामध्ये असे दिसत होते। खूप छान वाटत होतं। खूप दिवसांनी आम्ही जेजुरीला महिन्यांनी आम्ही जेजुरीला आलो आहोत। आता इथे आम्ही आमचे सर्व जे टाक होते ड्युटी वगैरे हे तामणामधून आणलं होतं आणि त्या तामण्याला लाल कपड्याने व्यवस्थित असं बांधून घेतलं होतं कारण की ते देव हल्ले नाही पाहिजे किंवा पडले नाही पाहिजे तामणामधून म्हणून। पहिला इथे आम्ही हातपाय धुवून घेतले व्यवस्थित कारण देवांना धुवायचं होतं। सो इथे पाणी त्यांनी सोडलं होतं। काही जण इथे आंघोळ पण करत होते। आम्ही आंघोळ करू नाही शकत होतो त्यामुळे आम्ही हातपाय व्यवस्थित धुवून घेतले प्रफुल्लने कारण प्रफुल्ल आंघोळ घालणार होता देवांना। सो त्यांनी व्यवस्थित हातपाय धुवून घेतले। त्यानंतर मल्हारला पण आम्ही व्यवस्थित हातपाय धुवून घेतले तिथे। त्याचं असं म्हणणं होतं सगळे आंघोळ करतायत तर मला पण आंघोळ करायची आहे पण पाणी थंड होतं गार वारा होता त्यामुळे आम्ही एवढं त्याला आंघोळ वगैरे घातली नाही। देवांना आंघोळ घालून झाल्यावर आम्ही इथे त्यांचा देवांचा गोंधळ घालण्यासाठी इथे घेऊन आलो होतो। प्रफुल्लने एका दादांशी बोलून घेतलं होतं। सो त्यांनी पूर्ण आमचं गोंधळाचं जे असतं इथे त्यांचं ते एक पॅकेजेस आपण म्हणू ते असतं त्याच्यामध्ये ते गोंधळ घालून घेतात। नैवेद्य पण ते लोक समोरून देतात। जर तुम्ही पहिल्यांदा गेलात करा नदीवर देव धुवायला तर नक्की तिथे विचारपूस व्यवस्थित करा आणि मगच तुम्ही पुढचे डिसिजन्स घ्या कारण की नवीन असल्यामुळे तुम्हाला काही प्राईस सांगून किंवा काही थोडं फसवू देखील शकतात। सो त्यामुळे तुम्ही पण विचार व्यवस्थित बोलून वगैरे घ्या आणि मगच करा। हे आमचे टाक आहेत जे आम्ही घरातून आणले होते। आता इथे ह्या आमच्या टाकांचं आम्ही पूजा करणार आहोत आणि गोंधळ करणाऱ्या काकांचं सरनेम पण माळवेच निघालं। ते पण माळवे आम्ही पण माळवे। सो आता ते व्यवस्थित देवांना मांडून घेत आहेत पूजा करण्यासाठी। आम्ही पण बघत होतो नक्की काय करतायत कसं करतायत कारण की हे आमचं जेव्हा लग्न झालं होतं आणि लग्नानंतर जे पहिल्यांदा आम्ही जेजुरीला गेलो होतो तेव्हा आम्ही देव धुतले होते जेजुरीला येऊन। सो आता आम्ही सेकंड टाईम हे असे आणलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही व्यवस्थित सगळं पूजा विधी वगैरे त्यांचे कसं मांडतायत काय करतायत हे बघण्यामध्ये एकदम उत्सुक होतो। गाड्याच्या पायऱ्या ठेवायच्या जातानी औषध सवपौषध तुमच्या विचारले काय पाठवतो आम्ही म्हणजे पत्रिका बित्रिका स्वच्छ ठेवायला सांगितली की मी
अहो निवेद त्यांना सांग पाकाडाच्या पहिल्या पाहिजे भंडार कुंकू फुलाक्षर देवाला वाजले देवाला देवाला त्याला लिखून सांगून देत नाही बघा बरं आता खंडोबा आणि मासे कशी दिसते अरे तुला तर असं काय तुला सांगू आता इकडे लवकर पुढे गाडी काय करू बसा बावडी कापूर आपल्या वाटेखाली दक्षिण ठेवा काय पण ठेवा काय पण ठेवा तुम्ही ताट घ्या आता म्हणजे तळीचं गाणं म्हणतो ताटासवरती घ्यायचं तळीचं गाणं म्हणतो ताटासवरती तुमचं चालू दे निवांत तुम्ही Thank you.
म्हणून असं हातानं हात करून पाया पडायचं. गुडघ्यावरती, तीन नैवेद्य 2 अगरबत्ती 3 नैवेद्य ठेवायचे 2 अगरबत्तीला पाया पडून. तुमच्या हाताने आहे ना तिथं टेबल आहे तिथं ठेवा. समोर लोखंडी टेबल आहे तिथं टेबल ठेवा. इकडे जावा समोर लोखंडी टेबल. दादा घे इकडून 3 देवर मांडू. या इकडे घ्या. आणि आता तळी भांडार करून झालेला आहे. आपण आता जाऊया डायरेक्ट गडावर. त्याआधी हे बघा खंडोबाची सुंदर अशी मूर्ती एक जण घेऊन आले होते त्यांच्या घरामधून. खूप सुंदर मूर्ती होती, मला ती फार आवडली. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत गडाच्या पायथ्याशी आणि आपण इथून आता सुरुवात करणार आहोत गड चढण्यासाठी. त्याआधी दाखवते बघा किती गर्दी होती, खूप प्रचंड गर्दी होती, कारण की काहीतरी 1 हफ्त्याने सोमवती अमावस्या येणार होती. सो त्यामुळे खूप म्हणजे खूप. आणि इथे खूप सारे नवीन जोडपे देखील आले होते. तुळशीच्या लग्नानंतर खूप लग्न होतात. सो त्याच ह्याच्याने इतके जोडपे आम्हाला दिसले आणि सर्वजण छान असं रिच्युअल्स फॉलो करत होते. जे नवरा नवरीला उचलून घेऊन जातो वगैरे ते सर्व ते पाहतच राहिलो आम्ही. आणि मल्हारचे ते चालू होतं. प्रत्येक खेळणीच्या दुकानामध्ये खेळणं घे हेच चालू होतं. आम्हाला त्याला थोडं सांभाळणं देखील कठीण झालं या प्रवासामध्ये, कारण ज्या दुकानात जाऊ तिथे खेळणं घ्यायला सांगत होता आणि रडत होता. सो आता आपण स्टार्ट करूया गड चढण्यासाठी. इथे आम्ही पहिला जो तळी भांडार खाली केला होता करा नदीच्या तीरावर, तो नैवेद्य आम्ही इथे आधी दाखवला. एक नैवेद्य त्यांनी इथे दाखवण्यासाठी म्हणून दिला होता. सो पायथ्याशी आम्ही आता तो नैवेद्य दाखवणार आहोत. गर्दी खूप असल्यामुळे इतका मी व्हिडिओ शूट देखील नाही केलेले आहे. जेवढं पॉसिबल झालं आहे तेवढंच केलेलं आहे. छान वातावरण होतं आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडा आम्हाला पाऊस देखील इथे मिळाला. रिमझिम असा पाऊस देखील पडला, पण पाऊस आम्हाला दर्शन झाल्यावर खाली उतरत असताना मिळाला. इतका नाही, थोडासा थेंब असं, पण छान दर्शन मिळालं आणि खूप सुंदर असं वाटलं. आणि इथे आम्ही गडावर पोहोचलेलो होतो आणि पोहोचताच तिथे उजव्या हाताला हे छोटंसं खंडोबाचं आणि म्हाळसादेवीचं असं छोटंसं स्थान होतं. तिथे आधी आम्हाला म्हणाले की इथे तुम्ही पाया पडा आणि तिथून मग पुढे वर जा म्हणून. सो आम्ही इथे पाया पडायला आलो. छान सर्वजण आधी इथे पाया पडायला येत होते, त्या ओटी भरत होते, कोण आपल्या स्वखुशीने देवासमोर पैसे देखील ठेवत होते. खूप सुंदर असं वाटलं. त्या ताईंनी छान आशीर्वाद देखील दिला पाया पडल्याच्या नंतर. मग पाया पडून इथून आम्ही पुन्हा गडावर जाण्यासाठी निघणार आहोत. मी तर पाहतच बसले होते, कारण मला तिथे थोडं छान वाटलं, थोडं आवडलं तिकडचं वातावरण. सो आता आम्ही तिथून आलेलो आहोत आणि आता मी तुम्हाला गडाच्या बाहेरचा परिसर दाखवते. किती सुंदर असं दिसत आहे. हे जे आपलं जेजुरीच्या शेजारचं जे काही गाव आहे ते खूप सुंदर असं वाटत होतं मला, त्यामुळे मी तुम्हाला देखील दाखवते आहे. आणि हे गडाचं द्वार आहे. हे
इथून आता आपण वरती जाणार आहोत. आणि इथे तुम्ही पाहू शकता आपला एक छोटा वादक इथे डमरू वाजवत आहे. वादकाने याप्रमाणे हट्ट करून हा डमरू घेतलेला आहे आमच्याकडून आणि तो 4 स्टेप चढून सारखा हे ढोल वाजवत होता आणि सांगत होता की मी बाप्पाकडे आलोय, बाप्पाला मी ढोल वाजवून दाखवणार आहे. आणि फायनली आम्ही गडावर पोहोचलेलो आहोत. इथे एक आम्हाला गुरुजी दिसले. त्यांना प्रफुल्ल विचारत होता की आम्हाला तळी भांडार करायचा आहे, तर कसा करायचा काय वगैरे त्याची माहिती घेत होता प्रफुल्ल. तर त्यांनी आम्हाला माहिती देखील दिली आणि आम्हाला सोबत घेऊन गेले आणि तळी भांडार त्यांनीच आमच्याकडून करवून घेतला आणि सर्व विधी पूजा सगळं त्यांनी व्यवस्थित छान असं सांगितलं. तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे इथे. खूप प्रचंड गर्दी होती आणि सोमवती अमावस्येची तयारी देखील तिथे गडावर चालली होती. छान असं भक्तिमय वातावरण होतं संपूर्ण. आणि इथे आम्हाला गुरुजींनी आणलं खंडोबाला अभिषेक घालण्यासाठी. इथे शंकराच्या पिंडी होत्या. सो तिथे आम्ही गुरुजींनी जसं जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही अभिषेक केला, पूजा केली, आरती वगैरे सर्व त्यांनी केलं आणि सर्व एकदम चालीरीतीने वगैरे असं मला सांगता येणार नाही प्रॉपर शब्दामध्ये, पण खूप छान अशी आम्ही पूजा केली आणि खूप छान वाटलं. एकदम सुंदर असं भावना होती आमची. आणि अशा प्रकारे मुलांनी देखील खूप छान अशी मस्ती केली. भंडारा उधळला. सर्व छान असं भक्तिमय वातावरण छान सुंदर वाटत होतं. आता आमचा प्रवास देखील आता संपत आलेला आहे कारण अभिषेक झाला, सर्व झालं. इथे वर येऊन देखील आम्ही अभिषेक केला, तळी भंडार केला. सर्व झाल्याच्या नंतर आता आम्ही मुख्य जिथे खंडोबाचं स्थान आहे तिकडे आम्ही आता पाया पडायला चाललेलो आहोत. त्याआधी तुम्ही बघू शकता किती छान सुंदर असा मळब आहे, किती छान सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे. सर्वजण फोटोज वगैरे काढत होते. आम्ही देखील खूप फोटोज काढले, खूप मजा केली. आम्ही देखील थोडा वेळ बसलो, शांत एकदम मन भरून पाहून घेतलं. आणि आम्ही आता खंडोबाच्या गाभाऱ्यामध्ये चाललो आहोत. थोडा लेट होत होता कारण परतीचा प्रवास देखील करायचा होता. सो त्यामुळे आम्ही जी VIP लाईन असते पैसे देऊन ते शॉर्टकटनी लगेच आतमध्ये घेतात. सो तसं आम्ही ट्राय केला आणि तसं आम्ही पाया पडायला गेलो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, सो त्यामुळे आतमधलं काही मी शूट करणार देखील नाही आहे. सो आता आपण जाऊया आतमध्ये, पण थोडाफार म्हणजे जिथपर्यंत मला करता आलं तेवढं मी शूट केलेलं आहे. बघू शकता एकदम असं गुफेसारखं मला वाटलं हे तरी. आणि एकदम छोटासा दरवाजा होता आणि त्या दरवाजाच्या आतून आपल्याला मुख्य गाभाऱ्यामध्ये देवाच्या पाया पडायला जायचा असा हा रस्ता होता. खूप सुंदर वाटलं, खूप छान प्रवास होता. आणि हा व्हिडिओ माझ्या फोनची बॅटरी देखील लो झाली होती, सो त्यामुळे पूर्ण व्हिडिओ मला पुढचा करता नाही आला. आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा. आणि जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा माझा व्हिडिओ. कॉमेंटमध्ये सांगा काय चुकलं आहे किंवा काय तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे, काय आवडलं नसेल तर ते देखील मला नक्की सांगा या व्हिडिओमधून. आणि असंच भरभरून मला प्रतिसाद देत राहा. बघा किती छोटासा दरवाजा आहे. या दरवाजाच्या आतून आम्ही गाभाऱ्यामध्ये गेलो आणि तिथे आपल्या खंडोबाचं दर्शन घेतलं. तिथे खंडोबाचा घोड्याची मूर्ती देखील आहे.
खूप सुंदर वाटलं, खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि तुम्ही देखील जर कधी गेला नसाल तर जेजुरीला एकदा नक्की भेट द्या. खंडोबाचं दर्शन घ्या. मस्त वातावरण, पावन, एकदम सुंदर वाटेल. आणि आता आपण थेट भेटू घरी गेल्यावरचा एक छोटासा क्लिप करणार आहे, कारण आम्हाला सांगितलं आहे घरी गेल्याच्या नंतर देखील जे तुम्ही टाक घेऊन चालला आहात घरी त्याचा तळी भंडार करा. सो त्याचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. आनंदीचा उदय 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 भैरवनाथाचा चांद बरे चांद बरे चांद बरे तिकडे जाणार. सदानंदाचा येळकोट येळकोट आनंदीचा उदय 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 भैरवनाथ. खायचा